वाशिम मधल्या 4 मुख्य बस स्थानकांपैकी केवळ वाशिम आणि कारंजा या बस स्थानकावरील सीसीटीव्ही सुरू असून मंगळूरपीर बस स्थानकावरती अद्यापही सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत। तर रिसोड बस स्थानकावरच्या 4 पैकी 2 सीसीटीव्ही पूर्णतः बंद असून 2 सीसीटीव्हीद्वारे फक्त काही भागातलं चित्र दिसतंय, मात्र रेकॉर्डिंग होत नाहीये। मागील 6 महिन्यांपासून या बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे। हे सीसीटीव्ही बंद असल्यामुळे या बस स्थानकावरती चेन स्नॅचिंग सोबतच पैसे चोरीच्या सुद्धा अधिक घटना घडल्या आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमास यांनी। बस स्थानकावर प्रवाशांना सुरक्षा मिळावी आणि बस स्थानकावर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी एसटी प्रशासनानं राज्यातील अनेक बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 4 मुख्य बस स्थानक आहेत, कारंजा, मंगरुळपीर, वाशिम आणि रिसोड। या 4 बस स्थानकापैकी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड आणि वाशिम या 3च बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे। मंगरुळपीर एसटीचे जे काही बस स्थानक आहे तिथे अद्याप एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाही। केवळ वाशिम जिल्ह्यातील जे 3 बस स्थानक आहे त्यातील कारंजा आणि वाशिम या बस स्थानकावरील सर्व जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते सुरू आहेत। मात्र हे जे काही रिसोडचं बस स्थानक आहे येथील 4 कॅमेरे बसवण्यात आले होते, मात्र त्यातील केवळ 2च कॅमेरे सुरू आहेत आणि त्या 2 कॅमेऱ्याची फक्त जे काही आहे ते चित्रण होतं, रेकॉर्डिंग होत नाही आणि इतर 2 कॅमेरे बंद आहे। यामुळे मागील काही महिन्यामध्ये या बस स्थानकावरून चेन स्नॅचिंगसह पाकिटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत। या बस स्थानकावरून जवळपास 150 पेक्षा जास्त एसटी बसेस ये जा करतात आणि हजारो प्रवासी असतात, मात्र याकडे एसटी प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळे एसटी प्रवाशांची जी काही सुरक्षा वाऱ्यावर आहे। कारण पुण्याच्या स्वारगेट सारखी घटना कधीही घडू शकते, यासाठी एसटी प्रशासनानं सावध होणे गरजेचं आहे। किशोर गोमासे, न्यूज 18 लोकमत, रिसोड, वाशिम। या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। तसेच यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे जे स्वारगेट पुणे येथे घटना घडलेली आहे अशा घटना या ठिकाणी होऊ शकतात। तसेच अनेक वेळा या ठिकाणी महिलाचे पर्स, पाकिट व सोन्याचे दागिन्याच्या चोऱ्या झालेल्या असून याकडेही पोलिसांनी व तसेच बस स्थानका आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे।